सॉरी सॉरी सॉरी, मला जरा आवरायला उशीरच झाला. मला सांग काय करायचंय आता? वहिनी काहीच नाही करायचंय, माझं सगळं आवरून झालंय. भागूचा डब्बा पण झालाय, नाश्ता पण झालाय. आलेच मी. काय झालं? ओ ग, हसा बरं जरा. हसा हसा हसा. आता हसा बरं. काय काय म्हणतोय तुमच्या भाच्या? काय म्हणणार, हसायलाच तयार नाही आहेत दोघी. का ग, काय झालं? आम्ही मामांचा आवाज ऐकला नाही ना सकाळपासनं. मामाचा आवाज ऐकल्याशिवाय आम्ही हसतच नाहीत. आत्तापासूनच नखरे चालू झालेत दोघींचे. मामाच्या लाडक्या भाच्यात त्या. आता मामाला येऊ दे, मग बघ कशा चेकळतील. बरं ते राहू दे. वहिनी अक्का, तुम्ही नाश्ता करून घ्या. वहिनी तू लगेच खाऊन घे बरं का. एकदा का तुझ्या पेशंटची रांग लागली ना की तुला पाणी प्यायला वेळ नसतो. बस. भागू हे घे तुझा नाश्ता आणि तुझा डब्बा. खा लवकर. काय ग भागे, मी तुझ्यासाठी सकाळी 6 वाजता उठले, नाश्ता बनवला, जेवण बनवलं, डब्बा बनवला तुझा, आणि तू इथे आरामात बसलीस का? आवरायचं नाही का तुला? कॉलेजची वेळ चुकली तर? आधीच 3 दिवस झाले कॉलेजला गेलेले नाही, आज पण नाही जाणार का? आवर लवकर चल. राजू ताई, मी आज पण नाही जाणार. का ग? कॉलेजला का नाही जाणार आहेस तू? नाही म्हणजे कॉलेज बुडवणारी मुलगी तू नक्कीच नाहीयेस. बाबू काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही, जाईन उद्यापासून. काय ग, उद्यापासून का? आज का नाही? काय झालंय? तुला कॉलेजमध्ये कोणी त्रास देते का? तब्येत बरी नाही का? तर मग काय अडचण आहे? बागे मला खरं खरं सांग, काय झालं? बघ, तुला माझी शपथ आहे. दादा, माझ्या पोटात दुखतंय. पिरियड झाल्यामुळे 3 दिवसांपासून त्रास होतोय, पण आता वाटतंय बरं. थोडंसं या दिवसात पोटात दुखणं म्हणजे किरकोळ असतं ना. हो, पण कॉलेजला न जाण्याचं हे कारण नाहीये असं वाटतंय मला. बागे काय दुसरं कारण आहे? पटकन सांगा. दादा, मी कॉलेजला जायचं टाळते, कारण आमच्या कॉलेजमधलं वॉशरूम खराब आहे. तिथे कसली स्वच्छताच नसल्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय. इतर दिवशी तर त्रास होतोच, पण हे 4 दिवस जरा जास्तच होतो, म्हणून नाही जाते. हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं? एवढी मोठी गोष्ट नाही वाटली दादा. अगं भागे, ही काय लहान गोष्ट आहे का? अरे एवढ्या साध्या साध्या सुविधा जर मुलींना मिळत नसतील तर त्यांनी घराबाहेर कसं पडायचं? आणि तू हे 4 दिवस घरात राहशील, बाकीच्या मुलींनी काय करायचं? कॉलेजमधली प्रत्येक मुलगी त्रास सहन करत असणार. एवढी मोठी गोष्ट तू मला आत्ता सांगतेस? या लोकांना शिक्षणाच्या ठिकाणी सुद्धा मुलींच्या अडचणीचा विचार करता येत नाही. कमाल आहे. अशाने पुरुष शिकायला घराबाहेर कशा पडायच्या? याच्यावर ना मलाच काहीतरी उपाय काढला पाहिजे. अगं आय 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 आय, हे आमच्याच मागं पोटदुखी का लागली हो? ए शोभे, अरे कधी होणार तुझा जिरा सोडा? होय, झाला झाला. का झाला? कधी होणार तुझा जिरा सोडा? होईस्तोर आम्हाला आमचा जीव सोडा लागणार बहुतेक. आय 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 आय. हो घ्या जिरा सोडा. आ ए शोभे, हा हे बघ, तुझ्याकडे काय पोटदुखीवर उपाय का? हा होय, हाय की. हा शाबूची पेज करते, नाहीतर तुपातली खिचडी करते, म्हणजे राहील तुमचं पोट दुखायचं. तूच खा, आम्हाला नाही खायची इच्छा. उपाय सांगितला तो बी करायचा नाही, आणि जिरा सोडा दिला तो बी प्यायचा नाही. बसा तसंच. येतोय. आय आय आय. हॅलो, हा, येतोय का आवाज? अरे काय नाही, मला तुला लई गोष्टी सांगायच्या होत्या. नाही नाही न ग, असं फोनवर नको. अरे कुणाच्या तरी पापाची माळ तुझ्या मोर उलगडायची हाय. मला योग वचन दे. तू समजा ऐकलं की मग त्या माणसाला त्याच्या पापाची चांगली शिक्षा देशील, चांगला धडा शिकवशील त्याला.
मी तुझ्यापासून योग गोष्ट लपविल्या ती म्हणजे अरे अक्का आणि मी तिकडं डोंगराव गेलो होतो का नाही तेव्हा- तुझ्या तर मालक हवं काय अवस्था करून घेतलीस आज स्वतःची हा पर खरं सांगू का तुमची ही अवस्था बघून का नाही मला लय मजा येते आज नाही बर का मी कोणाला काय सांगितलं पर लवकरच मी काय न सांगता बी सूर्यपातूर समध्या गोष्टी गेलेल्या असतील्या मग तुमचं काय खरं नाही बाबा ए थोबाड बंद कर तुझे तुला का हौस आली का मला डिवसण्याची मागात पडून ती हा पडून दे की मला नाही कोणाचं भ्या वाटत आता तुझ्यात आय, आय. मालक मालक अव आधी स्वतःच्या कर्माची भोग भोगा आणि मग दुसऱ्यासनी धमक्या द्या अव घरात काम करणाऱ्या बायका बी तुम्हाला किंमत देना झाल्या त्या तुम्ही बाहेर गेला तर रस्त्यावर कोण गुन्हेगार चाललाय का काय अशा नजरेनं तुमच्याकडे लोक बघते ती मालक तुमच्या पोटात एवढं का दुखतंय ते कळणं झालंय बी तुम्हाला मी सांगू का सूर्याच्या भ्यान आय, आय, आय. सूर्या भागू म्हणते ना ते अगदी खरं मुलींकडे पर्याय नाहीये म्हणून हे वॉशरूम वापरत असणार आहेत ते अरे अत्यंत अनहायजेनिक आहे हे वॉशरूम मुलींसाठी त्यामुळे आजारांची शक्यता तर आहेच पण ह्या गोष्टींकडे कॉलेज दुर्लक्ष करतायत ह्याच मला आश्चर्य वाटतंय आणि हे आपल्याला भागून सांगितलं म्हणून कळलं तिने सांगितलंच नसतं तर काय कळलंच नसतं आणि बाकीच्या पोरींना पण त्रास सहन करावा लागला असतं कसं आहे ना मुलींना नुसतं शिक्षणाची तयारी दाखवून उपयोग नाही या शिक्षणाच्या ठिकाणी त्यांना चांगल्या सोयी देणं पण गरजेचं आहे बागू तुझ्या मुख्याध्यापकांचं ऑफिस दाखव मला चल ते आता पण मी आहे ना चल चल अहो ऐका ना माझं वा बाजूला. ऐका ना माझं. सरका अहो, ऐका बाजूला. ना माझं अहो ऐका ना माझं साठे कोण आहे ते? मी म्हणत होतो सर कामात आहेत पण ह्यांनी ऐकलंच नाही माझं विनंती करायची असते ना शिस्तीत आलो असतो तक्रार करायला आलोय मी जे काय असेल पण ही काय आत यायची पद्धत नव्हे. भाग्यश्री ना तू 11वीला आहेस तू. हे कोण आहेत तुझे? सर हा माझा सूर्या दादा आणि ही वहिनी सर माझी बहीण गेल्या 3 दिवस झालं कॉलेजमध्ये येत नव्हती तुमच्या कॉलेजमधल्या बाथरूममध्ये तिला जाऊ वाटत नव्हतं तुमच्यातल्या सगळ्या शिक्षकांना मुलींच्या अडचणी काय आहेत त्यांना काय काय सहन करावं लागतं हे सगळं माहीत असून सुद्धा कसं काय राहू शकता तुम्ही सर आम्ही आता स्वतः बघितलं तुमच्या कॉलेजचं वॉशरूम असं आहे ना की तिथे चुकूनही कोणी जाऊ शकत नाही हो म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला मुलांच्या तब्येतीची स्वच्छतेची काहीच पडलेली नाहीये तुम्ही लक्षच देत नाही त्याच्याकडे हो सर हे असे संस्कार करणार आहात का तुम्ही इकडच्या मुलांवरती हे बघा सर मुलगा असो किंवा मुलगी त्यांना मूलभूत सुविधा इथे मिळायलाच हव्या असं नाही वाटत का तुम्हाला जरा बसून घ्या तुम्ही. बसायला नाही आलो आम्ही आमच्या प्रश्नाची उत्तर द्या माझी बहीण मला काही बोलली नसती तर आम्ही इथपर्यंत येऊच शकलो नसतो आणि ती काय बोलली नसती तर इथल्या प्रत्येक मुलीला यो त्रास सहन करावा लागला असता हे किती बरोबर आहे तुम्हीच सांगा आणि हे असंच चालू राहिलं तर मुलांना कॉलेजमध्ये शिकायला यायची इच्छाच राहणार नाही अहो या सगळ्यासाठी मी तुमची माफी मागतो. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या बेसिक सुखसुविधा त्यांना मिळायलाच हव्यात. मग मला सगळं मान्य आहे पण माझ्या पण खूप अडचणी येतो. मुलांच्या हायजीन पुढे कोणत्या अडचणी आहेत तुम्हाला सर हां मॅडम मी ओळखतो तुम्हाला. हे कॉलेज तुमच्या वडिलांचंच आहे ना. याला जे मिळणारं सर्व अनुदान आहे ते सगळं डॅडींच्याच हातात जातो हो. आम्ही त्यांना बऱ्याचदा कळवले लेखी अर्ज केलेत पण ते करू करू म्हणतात पण अजून काहीच केलं नाही. आता त्यांच्या विरोधात तर आम्हाला नाही जाता येणार नाही. तुम्हीच सांगा काय करू आम्ही. म्हणजे यावर कधीच कसलाच उपाय निघणार नाहीये तर असं कसं उपाय निघणार की ते बी आजच्या आजच डॅडी बरं वाटतंय ना आता बरं वाटतंय तू मुद्द्याचं बोल काय नाही ते इंग्लिश साहेबांच्या कामावर निघालो होतो पण कॉलेजमधून अचानक फोन आला की कॉलेजचं कोणतरी तुम्हाला भेटायला येत आहे आत्ता कॉलेजमधून हा आत्ता ते काय बाहेर येऊन बसलंय
ते बाथरूमच्या निधीसाठी आले असतील परत. चल बोलतो. नमस्कार डॅडी. हा नमस्कार नमस्कार. सर घरी झालात. या या बरं झालं. या 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 बोला काय काम काढलं. नाही बरेच दिवस आमचं कॉलेजकडे येणं झालं नाही बा. बोला काय सेवा करायची आम्ही विद्यार्थ्यांची. नाही पण त्या आधी चहा घ्या. हो मालकीन बाई. नको नको, खरंच नको, गडबडीत आहे. आणि आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय काम आहे ते. कॉलेजची स्वच्छतागृह नव्यानं बांधायला झाली. बांध बांध लवकरच बांध. हेच काम होतं ना. नाही नाही, अचानक कार्यक्रम ठरला म्हणून म्हणलं तुम्हाला आमंत्रण द्यावं. आपल्या शाळेच्या स्वच्छतागृहाचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं अशी कमिटीची इच्छा आहे. आता तुमच्याशिवाय संस्थेचं पान देखील हलत नाही, माहितीच आहे की तुम्हाला. मी पुढे होतो, आजच उद्घाटन आहे, तुम्ही या मागू मागा. डॅडी अहो हल्ली आपण ना टेंडर काढलं ना शौचालय बांधलं. मग आता तुमच्या हस्ते हे कसलं उद्घाटन घेतात. काही का असं ना नवीन गोष्टीचं उद्घाटन करण्यासाठी कॉलेजचा माणूस आमच्या दारापर्यंत आला. हे काय कमी का. सूर्यासारखी काही फालतू माणसं आमची किंमत ठरवायला लागली. त्यांना आमच्या उंचीचा अंदाज नाही. या गावात आमची अजून तेवढीच पते म्हणाव. आमच्यावर शंका घेणाऱ्यांना कळलं असेल आमचा मान काल बी मोठा होता, आज बी आणि पुढे बी राहणार. चल छत्री गाडी काढ. उद्घाटन काढ गाडी काढ. आम्ही आलोच. हसायला काय झालं तुम्हाला. तुमचं आमंत्रण मिळालं तसंच निघाल. बरं वाटलं. आपलं कॉलेज प्रगतीपथावर आहे. तुम्ही कॉलेजची चांगली काळजी घेताय. आमच्या पैशाची वाट न बघता गोष्टी बांधताय. हे आमचा पैसा वाचवताय बा. चांगले चांगले. आम्हाला अशीच माणसं आवडतात. छत्री. नमस्कार नमस्कार. सर इथं वॉशरूम कुठे आहे. चला तुम्ही डॅडी येते. समोर. या इकडे. तभी कुलूप आहे. काय चाललंय आज. डॅडी थोडा संयम ठेवा. अहो आपल्या हात दगडाखाली सापडल्यात. तू काय करतो इथं. काय करतोय म्हणजे चावी द्यायला आलोय. मग चावी द्यायची इकडं आणि सरळ दुरीत घरी निघून जायचं आणि इकडे चावी. अशी कशी देऊ. तुम्हाला इथं यायचं आमंत्रण कशासाठी दिलंय ते काम आधी पूर्ण झालं पाहिजे ना. आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे तू सांगण्याची गरज नाही आम्हाला. या सगळ्या संस्थेचे अध्यक्ष आहे. चल इकडे दे चावी. अध्यक्षाने पण कामं ना सगळी वेळेवर करायला लागतात. आधी उद्घाटन आणि मग चाल. येत आहे ना. बघतो काय. चल चल. चला 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 लवकर काय ते उद्घाटन करू घ्या. तुम्ही आमच्यासाठी थांबले कळतंय आम्हाला. चला चला लवकर. हा घ्या घ्या कात्री घ्या. एकदा उद्घाटन झालं की कसं तुम्ही आणि डॅडी तुमच्या पुढच्या कामाला मोकळे आहे ना. जालिंदर निंबाळकर ह्या पंचक्रोशीतलं मोठं नाव आहे. त्यांच्याकडे जास्त वेळ नसतो. आपल्यासाठी वेळ काढून आलेत ते. म्हणून म्हणतो घ्या कात्री घ्या. चला चला. आणि तसं इथे मुलं आणि स्टाफ सुद्धा जमलेला आहे. त्यामुळे डॅडी मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर नवीन स्वच्छतागृहाचं उद्घाटन करा. हा या कॉलेजला नवीन स्वच्छतागृह मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही हा कार्यक्रम संपन्न झाल्याचं जाहीर करतो.
चाल तुम्ही बी निघा आम्ही बी निघतो चले. डॅडी एवढी काय घाई आहे? पैसे थांबा जरा, चाल की. अरे डॅडींची तब्येत बरी नाही, त्यांच्या पोटात दुखतंय, जाऊ दे की त्यांना. एवढंच ना, हे आहे की या स्वच्छतागृहात जाऊ दे की त्यांना. आणि तसंही तुम्हीच आता उद्घाटन केलं ना. आता तुम्ही तिकडे जाणार, कुलूप उघडणार, त्याच्यापेक्षा इथेच जा ना. आज ते बी ठीकच आहे भाऊ. सर जाऊ ना आम्ही आत. हो हो डॅडी जा ना जा. शी 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 शी. डॅडी काय झालं? हे स्वच्छतागृह नवीन आहे का काय आहे? मुलकाची घाण करून ठेवली आतमध्ये सगळे, तिथं जायला लावलं तुम्ही आम्हाला. आता कळलं, सगळा तुझा खेळ आहे तर, हा? होय, मीच केलं हे सगळं. काय करणार ना, माणसाला आपल्यावर वेळाशिवाय अद्दल घडत नाही. बघितलं का, हे आपल्या कॉलेजच्या संस्थेचे अध्यक्ष, त्यांना ह्यांच्याच कॉलेजच्या पोरांच्या सोयींचं भान नाही राहिलेलं. अहो हे एकदा गेलं तर ह्यांना त्रास व्हायला लागलाय. का डॅडी, तुम्ही एका मिनिटात बाहेर आलं, मळमळायला लागलं तुम्हाला. अहो मग रोज बाकीच्या पोरांनी काय करायचं? हे तर काहीच नाही. मुलांपेक्षा मुलींच्या बाथरूमची अवस्था ह्याच्यापेक्षा बेकार आहे. आपण या कॉलेजला विद्येचं मंदिर म्हणतो ना, मग त्या मंदिराच्या आजूबाजूला पण स्वच्छता नको का? का संस्थेच्या संस्थापकांनी नुसतं पैसेच खायचं? मुला मुलींना काय पाहिजे हे कोण बघणार? हे तुमच्यासारख्या लोकांनी ना शिक्षणाचा बाजार मांडलाय, शिक्षणाचं कारखाना उभं केलेत. नुसता पैसा कमवायचा, नुसता पैसा पाहिजे. पोरं कशी शिकतायत, त्यांना शिक्षण कसं मिळतंय, त्यांना सुविधा कशा मिळत आहेत, काय नाही बघायचं. कोण बघणार? हे बघा, इथलं हे स्वच्छतागृह नव्यानं लवकरात लवकर उभं राहिलं पाहिजे, नाहीतर इथं कोणच शिकणार नाही. अरे पोरांनो, तुमची इच्छा आहे का इथं शिकायची? नाही सूर्या दादा, आम्ही सगळेजण ऍडमिशन कॅन्सल करू. हो आम्ही ऍडमिशन कॅन्सल करू. हो आम्ही ऍडमिशन कॅन्सल करू. डॅडी पोरांनी कॉलेज सोडलं तर संस्था चालायची कशी? हा ठीक आहे ठीक आहे, असं बी हे काम आम्ही करणारच होतो बा. या दोघांनी आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही. सर परवा घरी यान रक्कम घेऊन जा. परवा नाही हं? आत्ता इथे या मुलांसमोर द्या. डॅडी देऊन टाका, नाही त्याने अजून थोडा वेळ केला ना तर तुमचा कार्यक्रम इथंच होऊन जाईल. हा ठीक आहे ठीक आहे, आमचं मन लय मोठे, उद्या करायचं ते आजच करतो. तुम्हाला आत्ता रक्कम पाहिजे असेल आत्ता देतो. ए छत्री चल. हो ठीक आहे. या सर. सर काम उरकलं की घरी या. ए चल छत्री. सूर्या, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. संस्थेनं काम केलंच असतं पण त्याला खूप वेळ लागला असता. तुम्ही हे आज केलं ना, त्यामुळे सगळ्या मुलांची सोय झाली. भाग्यश्री, तुझे दादा आणि वहिनी खूप धाडसी आहेत बघ. थँक्यू सर. थँक्यू सूर्या दादा, आमची महत्वाची अडचण सोडवल्याबद्दल. भाग्यश्री, तुला असा दादा मिळेल ना, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सूर्या दादा.